कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केडीसीसी 2025-26 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ढोबळ नफा 287.65 कोटी आणि निव्वळ नफा 103.20 कोटी नोंदवला आहे. एनपीए प्रोव्हिजन 50 कोटींचा रुरल डेव्हलपमेंट फंड, आयटी आणि कृषी एआय तंत्रज्ञानासाठीही मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. नफा विभागणीत वैधानिक राखीव निधी, शेती पत स्थिरता निधी, 30 कोटींचा प्रस्तावित लाभांश, कर्ज रोखे परतफेड यांचा समावेश असून अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत होणार आहे. बँकेने 2024-25 मध्ये 31.27 कोटी आणि 2025-26 मध्ये आतापर्यंत 32.7 कोटी इन्कम टॅक्स भरला आहे. मार्च 2027 पर्यंत 15,000 कोटी ठेवी, 400 कोटी ढोबळ नफा आणि एनपीए 3% आत ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस उत्पादकांना एफआरपी नुसार 1831.19 कोटींची बिले अदा करण्यात आली आहेत. सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी सोलर कर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कर्ज मर्यादा 50,000 पर्यंत वाढवून 16,775 महिलांना 50.33 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानासाठी अनुदान, 100% वसुली करणाऱ्या संस्थांना व्याज सवलत तसेच 2.5 लाख शेतकऱ्यांना अपघात विमा देण्यात आला असून 316 कुटुंबांना 6.25 कोटींचा लाभ मिळाला आहे. दरम्यान 112 कोटींच्या कर्जमाफी वादावर न्यायालयीन लढा सुरू असून 6 मे 2026 रोजी अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. डिजिटल बँकिंग आणि नवतंत्रज्ञानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँकेला बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर 2025 सह राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.